नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लातूर महानगरपालिकेअंतर्गत एक पदभरतीची जाहिरात आलेली आहे. तर ती जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मित्रांनो, बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करू. तर या ठिकाणी तुमच्यासमोर जाहिरात आहे. लातूर शहर महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात आलेली आहे 12/1/2024ला. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदे या ठिकाणी आहेत. खाली अशा प्रकारे 15वा वित्त आयोग अंतर्गत रिक्त पदांचा तपशील. यामध्ये वैद्यकीय अधिकारी एकूण 16 जागा आहेत. या ठिकाणी आवश्यक शैक्षणिक अर्हता, एकत्रित मानधन आणि या ठिकाणी जातीचा प्रवर्ग, त्यानुसार कुठल्या कॅटेगरीला जागा आहेत ते सांगण्यात आलेलं आहे. खाली स्टाफ नर्स या पदाच्या 17 जागा आहेत. या ठिकाणी GNM किंवा BSc नर्सिंग सोबतच नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी अनिवार्य आहे. या ठिकाणी मानधन 20,000 रुपये इतकं आहे आणि कॅटेगरीनुसार जागांचा तपशील या ठिकाणी तुम्हाला या कॉलममध्ये दिसत आहे. खाली MPW पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी या ठिकाणी 16 जागा आहेत. या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मानधन आणि जागांचा तपशील कॅटेगरीनुसार अशा प्रकारे या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर खाली मित्रांनो, या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता 25/1/2024 रोजी संध्याकाळी 5:45 सुट्टीचे दिवस वगळून नागरी सुविधा केंद्र विभाग महानगरपालिका लातूर या ठिकाणी सकाळी 10:30 ते 5:45 या वेळेत अर्ज सादर करायचे आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी या ठिकाणी 150 रुपयाचा DD आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयाचा DD या ठिकाणी जोडायचा आहे. वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ NUHM व वैद्यकीय अधिकारी 15वा वित्त आयोग या पदासाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित केल्या जाणार आहेत. तर उर्वरित इतर पदांसाठी गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया केली जाईल. खाली सर्व पदांसाठी उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेची या ठिकाणी कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत फॉर्मसोबत ते वाचून घ्या. पात्र उमेदवारांमधून निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविण्यात येईल. आता या ठिकाणी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. गुणांकन पद्धत काय आहे, MPW आणि स्टाफ नर्स या ठिकाणी तुम्हाला सविस्तर पाहता येणार आहे. आता याच PDF मध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जो अर्ज भरायचा आहे त्याचा पण नमुना अशा प्रकारे देण्यात आलेला आहे. या PDF ची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे. तर ती PDF डाउनलोड करून तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून हा फॉर्म पण तुम्हाला प्रिंट करून भरून जमा करता येणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.